लाडकी बहीण योजना याचा तुमच्या विजयाची मोठा वाटा आहे. 2100 रुपये करण्याची त्यांनी घोषणा केली होती. तो निर्णय साधारणतः कधीपर्यंत होणार? आणि दुसरं, आता एक अशी चर्चा सुरू आहे की 1500 जेव्हा दिले तेव्हा स्क्रुटिनी कोणतीही झाली नव्हती. आता 2100 देताना स्क्रुटिनी होणार अशी चर्चा आहे. त्या संदर्भात वस्तुस्थिती काय आहे? असं आहे की पहिल्यांदा तर ही योजना आम्ही सुरूच करणार आहोत, सुरूच ठेवणार आहोत आणि 2100 देखील आम्ही देणार आहोत. आता बजेटच्या वेळी त्याचा आम्ही विचार करू आणि शेवटी आपले सगळे आर्थिक सोर्सेस जे आहेत ते सोर्सेस योग्य प्रकारे चॅनलाइज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येतं. त्याच्यामुळे ते करण्याचा निर्णय पक्का आहे. जी आश्वासनं दिली ती आश्वासनं पूर्ण करू. त्याकरता ज्या व्यवस्था करायच्या त्या व्यवस्था आम्ही आधी करू. स्क्रुटिनीचा जिथपर्यंत सवाल आहे तिथपर्यंत एवढंच आहे की निकषाच्या बाहेर जर कोणी घेतलं असेल, निकषातला जो असेल त्याला कोणालाही त्यातनं कमी करायचं नाहीये. पण काही तक्रारी आल्या आहेत की निकषाच्या बाहेर मिळालेला आहे. जसं आपल्याला कल्पना असेल की शेतकरी सन्मान योजना जेव्हा मोदीजींनी सुरू केली त्यावेळी पहिल्यांदा जे काही बेनिफिशियरीज होते लक्षात आलं की मोठ्या शेतकऱ्यांना देखील ते मिळालेलं आहे. मग नंतर त्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी स्वतःच त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही या निकषात बसत नाही. मला असं वाटतं त्यानंतर ती स्थिर झाली. अशाच प्रकारे जर ऍपरंटली या योजनेमध्ये काही ज्यांना आपण निकष ठरवलेले आहेत त्या निकषाच्या बाहेरच्या आमच्या बहिणी मिळाल्या तर त्याचा पुनर्विचार होईल. पण सरसकट काही पुनर्विचार वगैरे करण्याचा विषय नाही. नाराज करून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेऊन विकास करण्याची मानसिकता आपली नाही आहे. त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करता येतील किंवा त्याला एक्झिस्टिंग जो काही हायवे आहे त्याला कोल्हापूरच्या आधी कुठे जोडता येईल का, किंवा अजून काही एखादा आपल्याला फ्लायओव्हरच्या माध्यमातून काही निर्णय करता येईल का, असं चर्चेतनं मार्ग काढू. पण मला असं वाटतं की सांगली जिल्ह्यापर्यंत तर शक्तीपीठ महामार्गाला मोठ्या प्रमाणात समर्थन आहे आणि माझा या महामार्गावर एकाच कारणाकरता थोडासा जोर आहे की जसं समृद्धी महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातले विशेषतः संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचं चित्र बदललं. म्हणजे आता महाराष्ट्राचं न्यू इंडस्ट्री मॅग्नेट हे पुण्यावरनं हळूहळू हे पुण्यात शिफ्ट होणारच नाही पण आता त्याचा विस्तार आपल्याला संभाजीनगर आणि जालन्याला होताना दिसतोय. तर अशाच प्रकारे शक्तीपीठ महामार्गामुळे संपूर्ण मराठवाड्याचं चित्र बदललं, चित्र एकदम. आणि म्हणून त्या महामार्गाचा माझा थोडा आग्रह आहे. पण सगळ्यांशी चर्चा करूनच त्याच्यातला पुढचा निर्णय होईल, तोपर्यंत होणार नाही. काही गोष्टी आहेत डोक्यात पण अजून माझ्या दोन्ही मित्रांची कन्सल्टेशन बाकी आहे. पण आता माझा फोकस जो आहे ना तो या ज्या काही महत्वाच्या योजना आहेत जसं नदी जोड प्रकल्प याचं काम सुरू झालं पाहिजे याच्यावर माझा भर असणार आहे. सौर ऊर्जेचे प्रकल्प आपण घेतले आहेत ज्याच्यामध्ये आता रोजची डिलिव्हरी सुरू झाली. आता 60 मेगावॅट तयार झाले, 100 मेगावॅट अजून तयार होत आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये 2026 पर्यंत 16,000 मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे ही जी कामं ऑलरेडी हातात घेतली की जी शाश्वत विकासाची कामं आहेत ज्यातनं शेतकऱ्याचं कल्याण होणार आहे, राज्याचं कल्याण होणार आहे हे. आणि यातला प्रत्येक प्रकल्प असा आहे की ज्याचा नीट फॉलोअप करावा लागतो. आणि नुसतं आपण टेंडर घेऊन टाकल्याने होत नाही. अडथळे येतात, ते अडथळे दूर करावे लागतात. त्यामुळे मागच्या काळातली जी आमची एक वॉर रूमची पद्धत होती माननीय शिंदे साहेबांनी देखील ती सुरू ठेवली होती पण ती अधिक इफेक्टिव्ह कशी करता येईल असा माझा प्रयत्न असणार आहे की ज्यातनं किमान जे फ्लॅगशिप कार्यक्रम आहेत त्यांच्याकरता आपल्याला ही वॉर रूमची अधिक त्याचा उपयोग कसा करता येईल. जलयुक्त शिवारसारखी योजना जी पुन्हा आम्ही गेल्या 2.5 वर्षामध्ये त्याला बळकटीकरण केलेलं आहे या योजनेला अधिक वेगाने आपल्याला कसं करता येईल याचा प्रयत्न माझा असणार आहे. त्यामुळे एकूणच ज्याला आपण मूलभूत अशा प्रकारचे जे निर्णय असतात त्या निर्णयावर अधिक भर द्यायचा माझा प्रयत्न असतो.